नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी नंदिनी आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे नंदिनीज किचनमध्ये. तर आज मी बनवणार आहे शेवग्यांच्या शेंगांची भाजी हिरव्या वाटणामधली. तर त्याच्यासाठी हिरवं वाटणाची तयारी केलेली आहे मी. हे बघा 7 ते 8 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. स्वच्छ कापून धुवून तुकडे करून घेतले. हिरव्या वाटणासाठी लागणार आहे आपल्याला 1 वाटी ओलं खोबरं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं. याचं आपण छान असं वाटण तयार करून घेणार आहोत. 1 वाटी चिरलेला कांदा लागणार आहे, 1 बटाट्याच्या फोडी, 1 चमचा हळद पावडर, थोडंसं जिरं मोहरी, गोडा मसाला किंवा गरम मसाला तुम्ही घेऊ शकता. 4 ते 5 गुळाच्या वड्या घेतल्यात मी. त्याच्यानंतर चवीपुरते मीठ, थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी आणि फोडणीसाठी तेल. चला तर आता कृतीकडे वळूया. 1 पसरट भांडे घेतलेले आहे मी. तापत ठेवलेलं आहे 1 पसरट भांडं छान असं तापल्यानंतर 2 चमचे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले. तेल गरम होतंय आपलं. आता त्याच्यामध्ये मी थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे फोडणीसाठी. हिंग टाकल्यानंतर राई जिरंसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आपल्याला ही फोडणी छान अशी तडतडून घ्यायची आहे. हे बघा छान अशी फोडणी झालेली आहे आपली. आता त्याच्यामध्ये मी हे कढीपत्ता टाकून घेते. कढीपत्त्यामुळे एक वेगळा स्वाद येतो भाजीला. त्याच्यामध्ये मी हा बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे. हळद पावडर टाकून घेतली. आपल्याला सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. 5 मिनटं आपल्याला कांदा शिजू द्यायचा आहे. कांदा शिजत असतानाच आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या शेवग्याच्या शेंगांचे मी तुकडे करून घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घेतलेत. आता ते सगळे तुकडे मी त्याच्यामध्ये टाकून घेते. ही भाजी आपल्याला सुरुवातीला अगदी तेलावरच शिजवायची आहे. ह्याच्यामध्ये मी हा बारीक फोडी करून घेतलेला बटाटा टाकून घेते. बटाट्यामुळे ह्या शेवग्याच्या शेंगांच्या भाजीला एक वेगळी चव येते. आता आपल्याला शेवग्याच्या शेंगा बटाटा सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. एक 5 मिनटं आपल्याला हे मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. त्याच्यासाठी मी झाकण ठेवून दिलेलं आहे. 5 मिनटानंतर छान अशी वाफ आलेली आहे. आता तुम्ही बघत आहात आपल्या शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा शिजत आहे. छान असा रंग आलेला आहे त्याला. सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 चमचे गरम मसाला, गोडा मसाला तुम्ही काही वापरू शकता. मी इथे एव्हरेस्टचा गरम मसाला वापरलेला आहे. तो ऑप्शनल आहे. तुम्ही जो वापरता तो तुम्ही वापरू शकता. सगळं आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. 5 मिनटं झालेली आहेत. सर्व भाजी आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे हिरवी वाटणाची ग्रेव्ही मी तयार करून घेतली आहे. ते वाटण मी त्या भाजीमध्ये टाकून घेते. शेंगा आणि बटाटा शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे. तर आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचे आणि सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा शिजायला 10 मिनटं लागतात. सगळं पुन्हा एकदा मिक्स करून 10 मिनटासाठी स्लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. गरज असल्यास थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. हे बघा छान असं ढवळून घेतलेलं आहे मी. आता 10 मिनटासाठी स्लो टू मीडियम फ्लेमवर मी ते झाकण ठेवून दिलेलं आहे. 10 मिनटं झालेली आहेत.
तुम्ही बघत आहात आपल्या भाजीला छान अशी उकळी फुटलेली आहे. आपला बटाटासुद्धा छान असा शिजलेला आहे. हे बघा, शेवग्याची शेंगसुद्धा आपली शिजत आलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी चवीपुरते मीठ टाकून घेतलं आहे. ह्या मी गुळाच्या वड्या घेतलेल्या आहेत. साधारण 5 वड्या घेतलेल्या आहेत मी. गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. ही भाजी गुळामध्ये खूप छान होते, त्याच्यामुळे ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. सगळं आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं गूळ विरघळण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. खूप छान लागते ही भाजी. आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेते मी गार्निशिंगसाठी. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी नंदिनीज किचनला लाईक करा, शेअर करा. जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो.